सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण करणार आहोत प्रवास आणि आपण एसटीने प्रवास करणार आहेत। तर चला मित्रांनो, आपण साकोर येथून सुरू करू प्रवास आणि आपण पुढे गेल्यावर आपल्याला कळेल आपण कुठे चाललो आहोत। तर मित्रांनो, आपण आलो आहोत साकोर बस स्टँडवर आणि सकाळचे 7 वाजले आहे। तर चला मित्रांनो, आपण प्रवासाला सुरुवात करू। तर चला मित्रांनो, आपण साकोरमधून बसमध्ये बसून चाललो आहोत। तर मित्रांनो, आपण संगमनेर या बसमध्ये चाललो। नाशिक हे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकावर असलेले सर्वात मोठे शहर आहे। तर मित्रांनो, मुंबई पुणे नंतर सगळ्यात मोठे शहर असलेले म्हणजे नाशिक शहर। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत साकोर येथून नाशिक या शहरामध्ये। तर चला मित्रांनो, आपण आता प्रवासाचा आनंद घेऊ। तर मित्रांनो, आपण आलो आहोत संगमनेर शहरामध्ये। तर मित्रांनो, आपण पाहू शकता बस स्टँडवर। तर मित्रांनो, समोर नाशिक गाडी लागली आहे। तर चला मित्रांनो, बसू। तर मित्रांनो, आपण संगमनेर इथून प्रवास चालू केला होता आणि आता आपण करे घाट चढून आपण एंटर करत आहोत नाशिक जिल्ह्यात। तर मित्रांनो, येथे डोंगरावरती असलेले एक खूप छोटेसे व सुंदर मंदिर आहे सप्तशृंगी मातेचे। तर चला मित्रांनो, आता आपण प्रवास कंटिन्यू करू। तर मित्रांनो, आपण पुढे समोर पाहू शकता समृद्धी महामार्ग जो मुंबईवरून नागपूरला जातो। तर आपण पाहू शकता समृद्धी महामार्ग खूप सुंदर दिसत आहे। तर चला मित्रांनो, आता पुढे सिन्नर लागल। तर मित्रांनो, समोर जातो आपला सिन्नर बायपास आणि आपण पुलाखालून जाणार आहोत सिन्नर या शहरामध्ये। तर चला मित्रांनो, आपण सिन्नर बस स्टँडला बस थांबते व परत आपण पुणे नाशिक महामार्गाला लागू। तर चला।
तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत नाशिक रोड या ठिकाणी. तर चला मित्रांनो, फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत नाशिकला. तर मित्रांनो आपण आता CBS या बस स्टँडवर उतरू. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत नाशिकमधील CBS बस स्टँडला. आपण पाहू शकता नाशिक शहर हे महाराष्ट्रातील एक मुख्य शहर असून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नंतर सगळ्यात मोठे शहर असेल ते म्हणजे नाशिक. तर मित्रांनो नाशिक शहराचा महाराष्ट्रात 3रा क्रमांक लागतो. तर मित्रांनो नाशिकमध्ये पाहण्याजोग पंचवटी आहे, रामकुंड व नाशिकमध्ये द्राक्षे हे मुख्य पीक होते. तर मित्रांनो या द्राक्षापासून वाईन बनवली जाते. तर भारतात वाईन सिटी म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता द्राक्ष आणि शेती. तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण नाशिक येथून चाललो आहोत वणी या ठिकाणी. तर सुरत गाडीमध्ये बसलो आहोत. तर चला. तर मित्रांनो आता आपण महामार्ग बस स्टँडकडे चाललो आहोत. तर मित्रांनो ह्या बसमध्ये रिझर्वेशन तिकीट असल्यामुळे खूप गर्दी होणार आहे. तर मित्रांनो बसमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आपण उभ्याने प्रवास करणार आहोत आणि आपण जाणार आहोत वणी या गावापर्यंत. तर चला. तर मित्रांनो आपण वणी या गावामध्ये आलो आहोत आणि आपले काम झाल्यानंतर आपण परत जाणार आहोत. तर चला मित्रांनो आपण वणी जाऊ. मित्रांनो आपण वणी या गावातून श्री सप्तशृंगी माताचे डोंगर आपण पाहत आहोत. तर मित्रांनो खूप सुंदर डोंगर दिसत आहे. वणी हे गाव नाशिक जिल्ह्यातील एक मोठे शहर असून मित्रांनो याच ठिकाणी श्री सप्तशृंगी माता मंदिर आहे. तर मित्रांनो या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. तर मित्रांनो याच गावावरून श्री सप्तशृंगी माता या देवीला वणीची देवी म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर मित्रांनो आपण आलो आहोत चौकात आणि आपण सरळ गेलो तर आपण सुरतला जाऊ आणि आपण इकडे राईट टर्न घेतला तर आपण वणीच्या सप्तशृंगी मंदिराकडे जाऊ. तर चला मित्रांनो आपण आता येथूनच दर्शन घेऊ आणि रिटर्न जाऊ. तर मित्रांनो आपण पाहू शकता समोर सप्तशृंगी गड इथून दिसत आहे. तर माता सप्तशृंगीचे दर्शन आपण इथूनच घेऊ. तर मित्रांनो काही कारणांमुळे
आपण तिकडे जाणार नाहीत, वेळ नसल्यामुळे, आणि आपण आता इथूनच दर्शन घेऊन पाठीमागे जाऊ. तर बोला सप्तशृंगी माते की जय. मित्रांनो, आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे श्री सप्तशृंगीगड. तर आपण आता इथून दर्शन घेऊ आणि आपण मागे जाऊ. तर चला मित्रांनो, आता आपण दर्शनचा प्रवास चालू करू. तर मित्रांनो, आपण रिटर्न नाशिकमध्ये आलो आहोत आणि आता आपण नाशिकमधून उड्डाणपुलाच्या खालून चाललो आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण समोर द्वारका चौक येईल. तर आपण त्या द्वारका चौकात उतरू व पुणे नाशिक गाडी पकडू आणि संगमनेरपर्यंत प्रवास करू. तर चला. तर मित्रांनो, आपण आलो आहोत द्वारका चौकात. तर आपण पाहू शकता द्वारका चौक. आणि मित्रांनो, आपण आता इथून पुणे नाशिक गाडी पकडू. आणि तर चला मित्रांनो, आपण आता नाशिकवरून पुण्याला जाऊ. तर थोडी वेळ थांबू. तर चला मित्रांनो, जाऊ. तर मित्रांनो, फायनली आपल्याला बस लागली आहे आणि आता आपण पुण्याच्या गाडीत बसून चाललो आहोत. तर मित्रांनो, आपण आता पुढे भेटू. तर चला मित्रांनो, आपण फायनली जागा भेटलेली आहे. तर मित्रांनो, एका तासानंतर आपण फायनली सिन्नरमध्ये पोहोचलो आहोत. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आपण सिन्नरमधून निघालो आहोत आणि आपण पाहू शकता ट्रॅफिक खूप असल्यामुळे आपल्याला चक्क नाशिकवरून सिन्नरपर्यंत पोहोचण्याकरता चक्क 1 तास लागलेला आहे. तर चला मित्रांनो, आपण आता पुढे प्रवास चालू करू. आणि मित्रांनो, आपण पाहू शकता पुणे नाशिक महामार्ग जुना तर नवीन महामार्ग बायपास करून गेला आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात आपण आलो आहोत पुन्हा नाशिक पुणे महामार्गाला. तर मित्रांनो, आपण डाव्या हाताला वळताच आपण जाऊ शिर्डीकडे आणि आपण सरळ गेलो तर पुण्याकडे जाऊ. तर चला मित्रांनो, आपण सरळ पुणे नाशिक महामार्गाने संगमनेरपर्यंत जाऊ आणि संगमनेरमधून आणि आपण साकूर या बसमध्ये बसू. तर चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करू. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओचा शेवट आपण इथेच करू.
या पुढचा पार्ट सेकंडमध्ये आपण प्रवास कंटिन्यू करू. तर मित्रांनो पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.